Guys, welcome back to my channel. So आज आता इंडिपेंडन्स डे and this was my outfit. Okay. सो आज दिवसभरात काय केलं आहे माझा व्हिडिओ बनवायचा होता मला बट खूप खूप कामं पण होती आणि ऑफिसमध्ये प्रोग्राम अरेंज करायचा होता. 3 शिफ्ट्समध्ये काम करतो. सो फर्स्ट शिफ्ट जाणार होती, सेकंड शिफ्ट येणार होती आणि आमची इथं जनरल शिफ्ट आहे. सो त्या तिन्ही शिफ्टला कंबाईन एक टायमिंग होतं. त्या टायमिंगमध्ये आम्ही ठरवलं होतं करण्यासाठी एकटीच होते. अजून एक फ्रेंड होता जो मदत करत होता. सो समजत नव्हतं काय करायचं. टाईमची खूप स्कॅरसिटी होती. स्टील प्लेड वन गेम अँड पेटपूजा केली. खूप सारं छान छान खायला होतं त्या लोकांना. माझा उपवास होता सो काहीच नव्हतं बट बाकीच्यांनासाठी ऑर्डर केलं होतं. डेकोरेशनसाठी पैसे घालवण्यापेक्षा तेच पैसे आम्ही छान खाण्यामध्ये केलं. कारण इथे दुबईमध्ये सगळ्या गोष्टी खूप महाग आहेत. सो एव्हरी वन इज कुकिंग. कोणीच असं बाहेरून जास्त की ऑर्डर करत नाही किंवा केलंच तरी जर कधी जेवण बनवायचा कंटाळ वगैरे आला तर बनवत असते. सो वी डिसाइडेड टू ऑर्डर समथिंग अँड बेस्ट पार्ट वी ऑर्डर्ड काजू कतली म्हणजे लुलूमधून ओम घेऊन आला होता. सो प्रोग्राम वॉज अमेझिंग. छान झाला. आज माझा उपवास आहे. आज जन्माष्टमी आहे. सो मराठी कल्चरनुसार आम्ही 15थला करणार आहे. सो रील्समधून मला इतके सारे मिसइन्फॉर्मेशन्स मिळाले. आय डोंट नो वाय ऑर इज इट जस्ट मी. सो नॉर्मली आपण जेव्हा रील्स नव्हतं तेव्हा जे जे काही कॅलेंडरमध्ये दिसायचं ते करायचं. बट आत्ता जेव्हा खूप सारे रील्सचं आपल्याकडे कॉन्टॅक्ट आहे म्हणजे खूप सारे रील्स आपण बघू शकतो. सो त्याच्यामध्ये कळतं की काही लोकं बोलतात 15थला करायचं, काही लोकं बोलतात 16थला करायचं. आय डोंट नो व्हॉट टू डू. सो माझ्या घरी पण सगळ्यांनी 15थलाच केला आहे. आणि आज तिथीनुसार ज्या दिवशी अष्टमी तिथी स्टार्ट होते तो दिवस त्या दिवसाचा सूर्योदय तेव्हा स्टार्ट होते जन्माष्टमी. सो मी पण हा केला आहे दिवस. आता बघूया इफ माय हेल्थ स्टेज गुड आय विल कंटिन्यू टू फास्ट टुमॉरो ऑल्सो आणि मग परवा मी सकाळी उपवास सोडेन. सो फॉर दॅट मी काय खाल्लं दिवसभरात तर जास्त काहीच नाही खाल्लं. सकाळी नारळ पाणी पिले आणि खोबरं खाल्लं. आत्ता थोडंसं खोबरं आहे माझ्याकडे, ते मी खाणार आहे आणि रेस्ट ऑल मी काहीच नाही खाल्लं. फ्रूट पण मी ऑरेंज घेतला होता, घेऊन गेले होते. बट द ऑरेंज दॅट आय गॉट खूप फिका होता. मला बिलकुल नाही आवडला. आय डोंट नो इफ आय विल ईट दॅट. सो हां आणि एक पिअर होता जो मी पिलर नेलं नव्हतं त्याची साल काढायला. सो मी ते खाल्लंच नाही. आता ते आणलं आहे. आता मी ते पील करणार, खाणार. आणि आत्ताच आली ऑफिसवरून. सो आता फ्रेश होणार. फ्रेश म्हणजे तोंड पाय धुतलं आहे. आता प्रॉपर फ्रेश होणार आणि दिवाबत्ती करणार. आणि तर जन्माष्टमीसाठी माझ्याकडे कृष्ण तर नाही आहे. बट मी माझ्या स्वामींना माझा कृष्ण समजेन. त्यांच्या इथे मोरपीस लावेन आणि त्यांचीच पूजा करेन माझ्या कृष्णासारखी. आणि लेट्स सी कसं करेन. ओके. अच्छा बाय. जर तुम्हाला आवडत असेल मी असेच डेली ब्लॉग्स टाकायला तर प्लीज मला सांगा. प्लीज कमेंट करा. कारण हे मी स्टोरीमध्ये पोस्ट करते आहे. सो प्लीज कमेंट करा आणि सांगा म्हणजे मी अजून पोस्ट करेन. ओके बाय.